देशामध्ये दरवर्षी हजारो किलोमीटरचे रस्ते आणि शेकडो पूल बांधले जातात। मात्र गडचिरोली जिल्ह्यामधला 32 किलोमीटरचा एक रस्ता आणि त्यावरील एक पूल वर्षांपासून रखडला होता, पण अखेर तो पूल बांधण्यात आलाय। पाहूया गडचिरोलीतल्या एका पुलाची ही कहाणी गडचिरोलीतील पुलाची। देशातील या मोठ्या आणि अनोख्या पुलांबाबत तुम्हाला माहिती असेलच। आता आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत गडचिरोलीतील एका पुलाची। आता तुम्ही म्हणाल या पुलाचं असं काय वैशिष्ट्य आहे आणि याची या पुलांशी तुलना का? तर देशात पूल बांधणं सोपं असतं, पण गडचिरोली जिल्हा याला अपवाद होता। जांबिया नदीवरील ताडगुडा पूल आणि इतर नाल्यांवरील छोटे 5 पूल बांधण्यासाठी शासन आणि प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील हा ताडगुडा गावाजवळील पूल अवघ्या 70 ते 80 मीटर लांबीचा हा पूल खूप मोठा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जगावेगळा नाही, मात्र तरीही हा पूल लक्षवेधी आहे। कारण हा पूल माओवाद्यांचा विरोध झुगारून त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांच्या नाकावर टिचून बांधण्यात आलाय। अभी मजदूर मिल रहा है, पहले मजदूर अगर कुछ नहीं मिल रहा था, कोई काम पे नहीं आते थे। उस टाइम का हमारा पोकलेन वगैरह भी जला दिए थे नक्सलवादी। उसके बाद धीरे धीरे कैंप वगैरह लगा है, पुलिस कैंप, उनके सहयोग से पूरा काम हो गया है। 2-2.5 साल लगाए उसमें। 1 साल तो काम वो चालू होता था, फिर बंद हो जाता था। 1-2 दिन चलता था महीने में, फिर बंद हो जाता। उसके बाद जब पुलिस कैंप वगैरह लगाए, उनका सहयोग मिला, तो पूरा एक साल में खत्म हो गया। पुलाच्या निर्मितीवेळी प्रत्येक वेळेला माओवाद्यांनी आडकाठी आणून काम सुरूच होऊ दिलं नाही किंवा सुरू झालेल्या कामात हिंसेच्या माध्यमातून अडथळे आणले। जो भाग खूप मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी या ठिकाणी डॉमिनेट करून ठेवला होता, एक प्रकारे तो लिबरेट होतोय आणि पूर्णपणे हा सगळा भाग आता या ठिकाणी एसटी धावणार आहे। म्हणजे 75 वर्षानंतर इथल्या लोकांना एसटी मिळते आहे। मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे। निश्चितपणे लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम, दिग्भ्रमित करण्याचं काम हे माओवाद्यांनी केलं होतं। पण आज ज्या प्रकारे आमच्या पोलिसांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे लोकांचा माओवादावरचा विश्वास संपलेला आहे। 2 वर्षापूर्वी गडचिरोली पोलिसांनी या संपूर्ण परिसरामध्ये आपला डॉमिनन्स वाढवायला सुरुवात केली। गट्टानंतर गर्देवाडा आणि वांगेतुरी अशा एकानंतर एक पोलीस मदत केंद्रांची परिसरामध्ये उभारणी झाली। पोलिसांची उपस्थिती या परिसरामध्ये वाढली आणि हळूहळू परिस्थिती बदलायला लागली। विक्रमी वेळेत रस्त्याचं आणि 6ही पुलांचं काम पूर्ण झाल्यामुळे या भागात विकासाचं नवं पर्व सुरू होऊ शकलंय। पुलाच्या निर्मितीमुळे परिसरातील नागरिक कमालीचे खुश आहेत। बहुत परेशान में था बहुत लोग, अभी बहुत अच्छा हो गया, सुविधा हो गई। बारिश में क्या होता था, कितने दिन तक अटक जाते थे? बारिश में तो 1 हफ्ता 15 दिन ऐसा फुल होता था नाला। अभी बहुत अच्छा हो गया। पहले बेमार आदमी को हम लोग ऐसे बहुत दिक्कत से पार होता था। अभी थोड़ा अच्छा हो गया, जल्दी दवाखाना में पहुंच भी सकते हैं, डिलीवर बाय ब्रेड। अभी कैसा पुल बन गया तो अच्छा हो गया। तो पहले दिक्कत होता, तो पुल बन गया तो हमको सब सुविधा अच्छा हो गया। पोलिसांच्या संरक्षणात जिल्ह्यात विकास कामं केली जात आहेत। शासनाच्या योजना गरजू गरीब आदिवासींपर्यंत पोहोचायला लागल्यात। त्यामुळे ह्या भागात विकासाचं नवं पर्व सुरू झालंय, हे कुणालाही नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।